काल रात्रीच मी कोबी मुठिया ना बॉईल करून कट करून ठेवले होते आणि आज सकाळी फक्त त्याला फोडणी द्यायची आहे. तर मी त्याचीच आता तयारी करते. तर पटकन इथे एक पातेलं ठेवलं आणि मग त्यामध्ये ना तेल ॲड केलं. आता ह्याला ना तेल खूप लागतं, म्हणजे फोडणीसाठी ना तेल चांगलं लागतं आणि मुठिया पण भरपूर आहेत ना, मग त्या हिशोबाने मी इथे तेल भरपूर ॲड केलेलं आहे. आणि हा तिखट जो मसाला आहे ना, तो तिखट नाही आहे, फक्त नावाचा तिखट आहे आणि त्याला कलर चांगला येतो म्हणून मी तो जास्त ॲड केलेला आहे. मग त्यानंतर ना इथे सर्व कोबी मुठिया ॲड केले आणि चांगलं टॉस करून घेतलं. आता टॉस का केलं, कारण ते परतावाला थोडं होत नव्हतं म्हणून मी असं केलं. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी कोबी मुठिया किंवा दुधी मुठिया करते तेव्हा भरपूर प्रमाणात करते, म्हणजे की क्वांटिटी जास्त असते. ते काचं कारण हे आहे की शैलेशला आवडतं, मग 2 टाईमचं मला बनवायला लागते म्हणून मग हे 2 टाईमचेच आहेत. आणि इथे पटकन एका साईडला आता फुलं येतात म्हटल्यावर मी ही ब्ल्यू टी मस्त घेते आणि मग त्यानंतर इथे कढीची तयारी करायला लागली, कारण ह्या मुठ्यासोबत ना कढी जास्त छान वाटते म्हणून नेहमी मला कढी बनवावी लागते. आणि असं शैलेश दुधासोबत पण खातो, पण त्याला आता टिफिनला द्यायचं आहे म्हटल्यावर मग कढी द्यावीच लागेल. आणि कढी बनवताना ना मला हे मेथीदाणा ना भरपूर ॲड करायला छान वाटतात, कारण त्याने ना सुगंध छान येतो आणि टेस्ट पण लागतात, त्यामध्ये कडवट काही लागत नाही. आणि मस्त इथे मग अशी साधी सिंपल फोडणी दिली आणि हे मग दहीचं जे बॅटर आहे ते ॲड केलं आणि चांगलं 2-3 मिनटं ना परतवून घेतलं आणि नंतर मग पाणी ॲड केलं त्यामध्ये. आणि आज कढी जास्तच बनवायची आहे, कारण सकाळ संध्याकाळ आम्हाला हवी आहे म्हणून त्या हिशोबाने मी इतकी बनवलेली आहे. मग त्यानंतर इथे मी माझ्या शिवलिंगची पूजा करते. पूजा म्हणजे जल अर्पण करते. आणि हे माझ्याजवळ ना कुंडीच्या खाली जे प्लॅस्टिक प्लेट असते ना, ती घेतलेली आहे मी. आता हे का ते तुम्हाला पुढे कळेलच. हे जे शिवलिंग आहे ना, ते माझ्याजवळ थंब एवढंच आहे आणि ते घरात ठेवू शकतो, नाही असं नाही, पण मी इथे बाहेर कुंडीजवळ ठेवून देते. त्याचं कारण असं आहे ना की रोजच्या रोज त्याला मी जल अर्पण करू शकते. जेव्हा आपण कुंडीमध्ये पाणी ॲड करायला जातो ना, तेव्हा मला आठवतं की हां बाबा, शिवलिंगला पण पाणी अर्पण करायचं आहे. मग रोजच्या रोज मला अर्पण करायला पण जमतं पाणी. मग त्या हिशोबाने मी असं बाहेर ठेवून दिलेलं आहे. आणि इथे बाजूला ॲलोवेराचं झाड आहे. आता मला हे चांगलं आहे की वाईट आहे हे काय माहिती नाही, फक्त मला असं मनामधून वाटतं की मला रोज जल अर्पण करायचं आहे. मग त्या पद्धतीनेच मी इथे ठेवून दिलेलं आहे आणि रोज मला मग ते सोपं पडतं जल अर्पण करायला, कारण देवघरामध्ये नाही होत असं करायला म्हणून. आणि मग इथे मस्त भावाने माझ्या सीताफळ आणून दिलेली, तर ती पिकली पण होती. तर चला मग ती खाऊन घेते आता मी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.